नमस्कार, मी श्रोते राहुल. महाराष्ट्र प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीला आज बातमी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्र्यांचं कार्ट अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली आहे. तर मुलाशी काय भिडता, बापाशी भिडा अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना आव्हान दिलंय. मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं, पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं. तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे. मला त्यांच्यावर आरोपाने उत्तर द्यायचं नाही, कामातून उत्तर देतो म्हणून ते बिथरले, म्हणून त्यांच्या पायाखालची वळ सरकली आहे, म्हणून त्यांच्या छातीत माझ्या लाडक्या बहीण लाडकी भरली धडकी त्यांच्या, हे सगळे त्यांचे हे अशी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे अरे बापाशी भिडाना, लहान मुलाशी काय भिडताय. त्यांनी बाळासाहेबांचे जेव्हा विचार सोडले त्या दिवसापासून त्यांची अधोगती सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी म्हणतो, हिऱ्यापोटी गारगोटी. तर कल्याण डोंबिवली बालेकिल्ला आहे, गद्दारीचा डाग धुवून टाका असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. कल्याण डोंबिवलीच्या 7 माजी नगरसेवकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला. सत्तेच्या लोभापायी सेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथला भगवा यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि भगव्याचं तेज परत एकदा प्रज्वलित करा भसारीच्या रूपाने, अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही. दीपेश म्हात्रे, तुम्हाला शिक्षा आहे. ज्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं चाललेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्यांना मी कदापि परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी देणार. जी गळचेपीची भूमिका डोंबिवली विधानसभेमध्ये आणि कल्याणच्या काही ठिकाणी होत होती, ती गळचेपीची भूमिका कुठेतरी थांबावी आणि मला माझी भूमिका डोंबिवलीच्या नागरिकांसाठी स्पष्ट करणं गरजेचं होतं. त्यासाठी आज मी भूमिका घेतलेली आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आज पक्षप्रवेश केलेला आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांना संधी देण्याचं आश्वासन उद्धव साहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र तोडणारं राजकारण नाही, महाराष्ट्र जोडणारं राजकारण करण्यासाठी आम्ही प्रवेश घेतलेला आहे. तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असं संजय राऊतांनी म्हटलंय. ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष असल्याचंही संजय राऊत म्हणाले. पवारांनी राऊतांना मुख्यमंत्री केलं तर राऊत मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही माननीय उद्धव ठाकरे यांनी या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आहोत. बरं, आणि आमचा सगळ्यांचा संघर्ष त्यासाठीच आहे. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये गद्दारी घडवून बेईमानांच्या हातात सूत्र दिली आणि उद्धव साहेबांसारख्या एका सभ्य संयमी माणसाला मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, आमच्या काळजामध्ये झालेला घाव आहे तो आम्हाला भरून काढायचा असेल त्यासाठी. तर इकडे जळगावात राऊत आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली. आम्ही डुकरं मारत नाही, राऊतांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. रेडे गुवाहाटीलाच मारले असं म्हणत संजय राऊतांनी हल्लाबोलही केलाय. तर रेडा तयार आहे, राऊतांनी त्यांच्या माणसाला तलवार घेऊन पाठवावं असं आव्हान गुलाबराव पाटील यांनी दिलं होतं आणि त्यावरून संजय राऊतांनी हा हल्लाबोल केलाय. राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की 40 रेडे हे गुवाहाटीला गेले, त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे 40 आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू. तर हा रेडा तयार आहे. संजय राऊतला आव्हान आहे, तुझ्या माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव. गुलाबराव पाटील तयार आहे मान द्यायला. त्याला कोणी म्हटलं रेडा आहे? आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला, आम्ही डुकरं मारत नाही म्हणावं. रेडे मारले गुवाहाटीला. पुढे पुढच्या घडामोडीकडे अलर्ट रहा. कधीही ब्रेकिंग न्यूज मिळू शकेल असं एक सूचक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलंय. राज्याचं राजकारण दर 3 दिवसांनी बदलतंय असंही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. राजकारणात कधी कोण काय भूमिका घेईल सांगता येत नाही असंही नीलम गोऱ्हेंनी म्हटलंय. महाराष्ट्राचं राजकारण दर 3 दिवसांनी फार वेगाने बदलते.
त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही असं मला वाटतं. पण आमचे लोक लढायला तयार आहेत आणि भाजप आणि हे म्हटलं तर आमचं खूप वर्षाची युती आहे, त्यामुळे मला वाटत नाही त्याच्यात कुठलाही प्रश्न आहे. म्हणजे मी उदाहरण दिलं तुम्हाला की असं माणसाचे खूप बदल होत आहेत राजकारणामध्ये, त्याच्यात मी म्हणून कुठलाही निष्कर्ष करत नाही आहे, पण सांगते तुम्हाला अलर्ट राहा. तुम्हालाच ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी खूप धावपळ होते असं मला वाटतं. राजकारण बदलतं ना, तर काही लोक उभे राहत नाहीत, काहींचं अजून काय होतं, काही मुलाला उभं करायचं ठरवतात, तो मुलगा वेगळं बोलत असतो. आता आम्हाला आमचे आता उपाध्यक्षाबद्दल इतका मला आदर आहे, पण मी तर त्यांना 10-15 वर्ष ओळखते जिरवळ साहेबांना, पण ते असे मंत्रालयावरून उडी मारतील असं मला कधी वाटलं नव्हतं. पण पुढे पुढच्या बातमीकडे. मालाड इथल्या मिठचौकी पुलाच्या कामावरून काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आलेले आहेत. पुलाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद चालू आहे. पुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. अहो, खासदारला 6 महिने झाले ना निवडून ये. 6 महिने पण झाले का ना झेंडा फिरवायला आले. ती महानगरपालिकाची शाळा 1 वर्ष झाली तिकडे चालू आहे. हे हरियाणाचा झटका लागलाय. त्यांना शुद्ध नाही काय करायचं काय नाही करायचं. एवढा मोठा माणूस दुसऱ्याचं श्रेय घेण्यासाठी येतोय, मला वाटते हे बरोबर नाही. सवाल क्रेडिट और डेबिट का नहीं है, वो तो ऊपर वाला देखता है. जब मैंने बीएमसी में मीटिंग की, जब वार्ड ऑफिस में की, जब यहाँ मौके पे आया, आप सबने देखा है कैसे नए आइडियाज के साथ, नई गति और जोश के साथ ये काम पूरा किया गया. पुढच्या घडामोडीकडे. मराठा आंदोलकांच्या मागणीला शरद पवारांचं समर्थन नाही. 75% आरक्षणाच्या मागणीवरून पवारांची भूमिका स्पष्ट होतीये असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. परवा शरद पवारांनी 50%वरून 75%पर्यंत आरक्षण जाऊ द्या, आमचा पाठिंबा असेल असं म्हटलं होतं आणि त्यावरून फडणवीसांनी शरद पवारांना हा सवाल केलाय. हे सगळं आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. आता 50%पर्यंत आरक्षण आहे, जाऊया 75%पर्यंत. केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी. आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील, आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ. म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही, हे या बाबतीतनं स्पष्ट झालेलं आहे. कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे. आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा. आणि एक महत्त्वाची घडामोड. शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढच्या आठवड्यातही सुरूच राहणार आहे. उद्या इंदापूर दौऱ्यावरून परतल्यानंतर सुद्धा बैठका होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उद्या पुण्यात शरद पवारांची भेट घेणार आहेत. तर 10 तारखेला मुंबई दौरा असेल, म्हणजे शरद पवार मुंबईत असतील आणि कोकण आणि मुंबईतील इच्छुकांसोबत ते बैठका घेतील. सध्या पुण्यात शरद पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. तर अरबी समुद्रातील स्मारक प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती आज चांगलेच आक्रमक झाले. संभाजीराजेंनी अरबी समुद्रात जात स्मारकाच्या परिसराची पाहणी केली आहे. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे अरबी समुद्रात पाहणीसाठी गेले होते. शिवस्मारकाच्या शोधात संभाजीराजेंची अरबी समुद्रात पाहणी. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या शोधात संभाजीराजे यांच्याकडून बोटीनं पाहणी. संभाजीराजे गेटवे ऑफ इंडिया परिसरातून शिवस्मारकाच्या शोधात बोटीनं पाहणी करण्यासाठी गेले. अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले. सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं राहिलं नाही, संभाजीराजेंचा सवाल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं होतं, संभाजीराजेंचा आरोप. मोजक्या कार्यकर्त्यांसह संभाजीराजे यांच्याकडून अरबी समुद्रात पाहणी. आम्ही 2-2.5 तास फिरलो, पण शिवाजी महाराजांचं स्मारक हे कुठं पाहायला मिळालं नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात ठेवून 1 महिन्याच्या अगोदर ते ओपनिंग करून टाकलं, जलपूजन करून टाकलं. मग स्मारक उभा राहिलं का नाही, आता तक्रार करून चालत नाही. मग ते घाई गडबडीने त्याचं जलपूजन करणं हे चुकीचं होतं. आणि तेही तुम्ही पंतप्रधानांना बोलतोय,
मुख्यमंत्र्यांचं बोलणं चुकीचं आहे, पण तुम्ही डायरेक्ट पंतप्रधानांना बोलवताना लोकांना फसवण्याचा प्रकार आहे. लोकांच्या विश्वासावर खेळ करण्याचा प्रयत्न आहे हा. मग की 13 कोटी महाराष्ट्राच्या लोकांना जलपूजन इथं झालं, शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं चालणार नाही. भरपूर झालं, आता भरपूर झालं शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण. आता तुम्ही करायचं असेल ना करून दाखवा. तुम्हाला हे नाही जमत ना, ऐका, हे तुम्हाला जमत नाही ना स्मारकाला सांगून टाकायचं. हे सरकार, हे आम्ही स्मारक करू शकत नाही, पण आम्ही गटकोट केल्यासाठी पैसे देतो बघ, म्हणा तर तुम्ही. काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात. त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे. आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ. पुढच्या बातमीकडे, प्रहारचे आमदार राजकुमार पटेल हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडूंशी चर्चा झालेली असं राजकुमार पटेल यांनी सांगितलंय. तिसऱ्या आघाडीतून विधानसभेत पडलो असतो असं कडूंना सांगितलं. मेळघाट शिवसेनेकडे घेणार असं मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिल्यानं त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं राजकुमार पटेल यांनी सांगितलं. तिसऱ्या आघाडीमध्ये मी 100% पडतो म्हटलं, तर त्यांनी मला सांगितलं की तू विचार करा आणि नंतर मला सांगा. एकदा तू अभ्यास करा. तू महाविकास सोबत गेलं तरी मला काही अडचण नाही आहे, तू महायुतीसोबत गेलं तरी मला अडचण नाही आहे. फक्त तू निवडून यायला पाहिजे, कारण तू माझ्या सहयोगी आहे. 5 वर्ष आपण सोबत होतो आणि बच्चूभाऊ मंत्री असताना आमचे मेळघाटचे खूप सारे प्रश्न आम्ही निकाली काढलेले आहे. प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते गेले असेल. त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहावं. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे 1000 घाव, त्याच्या बदल्यात आम्ही 1000 घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी 1 खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. एकनाथ शिंदे आणि तुमचे जवळचे संबंध आहेत, निकटवर्तीय तुम्ही मानले जातात, परंतु आता एकनाथ शिंदेनेच तुमचा आमदार फोडलाय. कसं आहे, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून आम्ही त्यांचे ऋण आमच्यावर होते, आम्ही ते ठेवतोय डोक्यात. परंतु त्यांनी खेळलेली खेळी त्यांना अतिशय परिणामकारक, तेवढीच त्यांना घातक ठरू शकेल, अशा पद्धतीनं आम्ही समोर जाऊ. पुढच्या घडामोडीकडे, शरद पवारांचा पुण्यातील मुक्काम म्हणजे रिकाम्या जागा भरण्याचं काम असं म्हणत अजित पवार गटाच्या सूरज चव्हाण यांनी टोला लगावलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आज त्या ठिकाणी ते बसून पक्ष वाढवतात, कारण त्या ठिकाणून 42 लोक आम्ही बाहेर आलेलो आहोत, वेगळी भूमिका घेतलेली, भूमिका घेतल्याच्या नंतर रिकाम्या जागा भरण्याचं काम ते करत आहेत. आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊया फास्ट. सलील देशमुख, शरद पवारांच्या भेटीला पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन, सलील देशमुख यांची भूमिका. तर सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा. वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळेंची शरद पवारांकडे मागणी. वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता, तर वर्धा मतदारसंघात काँग्रेसचा 3 वेळा पराभव, नितेश कराळेंचं वक्तव्य. काँग्रेसनं पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न केल्यास वेगळा निर्णय घेणार, आमदार हिरामण खोसकरांचा आपल्याच पक्षाला इशारा. उमेदवारी संदर्भात पक्ष आणि हायकमांड निर्णय घेईल, मवियात निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट, खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, चांदूर रेल्वे इथे ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यातून शक्ती प्रदर्शन. ठाकरे गटाचा दावा, काँग्रेसच्या वीरेंद्र जगताप यांचं टेन्शन वाढलं. आशा भोसलेंकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक, 1947 मध्ये योजना सुरू केली असती तर मी 2 वेळेचं जेवले असते, आशा भोसलेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी, अज्ञात समर्थकाकडून फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी, बॅनरबाजीतून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 10 ऑक्टोबरला मतदान, आमदार दिलीप मोहिते आणि विरोधकांमध्ये निवडणुकीवरून चुरस, तर आमदार दिलीप मोहितेंविरोधात सर्व पक्षीय विरोधक एकत्र. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून गोंदियाच्या 7 मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, भंडाऱ्यात पक्षनिरीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी घेतल्या मुलाखती. जळगावमध्ये संजय राऊतांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका, विविध विधानसभांचा संजय राऊतांकडून आढावा. मनोज जरांगेंकडून नारायणगडावर पाहणी, नारायणगडावर दसरा मेळावा घेण्याबाबत चाचपणी.
आणि महत्वाची घडामोड आहे, फितुरी करून गद्दारी करून काहींनी पक्ष सोडलेत. पक्ष फोडणाऱ्यांना जागा दाखवण्याची गरज आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. पक्ष फोडणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठीच विधानसभा निवडणूक असल्याचंही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. बाजी करून फितुरी करून गद्दारी करून काही लोकांनी पक्ष सोडले, त्यांना जागा त्यांची दाखवण्याची ही उद्याची निवडणूक आहे. महाराष्ट्राला नेहमी गद्दार लोकांच्या बद्दल प्रचंड राग असतो. आता यांना प्रायश्चित्त दिलं पाहिजे म्हणून गद्दार लोकांना महाराष्ट्रात जे शिवसेना फुटून गेले, जे राष्ट्रवादी फुटून गेले, त्या सर्वांना शिक्षा देण्याची ही विधानसभेची निवडणूक आहे. पुढे पुढच्या महत्वाच्या घडामोडीकडे. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. जळगाव जिल्ह्यात 6 ते 7 जागांची मागणी असं शिरीष चौधरी म्हणतात. शिरीष चौधरींचे चिरंजीव धनंजय चौधरी विधानसभा लढवण्याची शक्यता आहे. मागितल्या तर सगळ्याच आहेत, परंतु किमान 6-7 तरी जागा मिळाव्यात अशा प्रकारची मांडणी शेवटी वरिष्ठ नेत्यांच्याबरोबर चर्चा करताना झाली होती. तर त्याच्यामध्ये काय ते मिळवू शकतात हे पाहावं लागेल. शेवटी राजकीय परिस्थिती अवलंबून आहे सगळ्या गोष्टी.